पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल लागलाय आणि ह्या परीक्षेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यशही मिळवलंय आणि ह्याच विषयाशी निगडीत महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। मिशन महाराष्ट्र यूपीएससी टॉपर ह्या विषयावर आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत डॉक्टर आनंद पाटील। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर आनंद सरांचं आमच्या पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्ते। नमस्ते मॅडम। डॉक्टर आनंद पाटील यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर आनंद पाटील हे स्टडी सर्कलचे संस्थापक आणि संचालक आहेत। आनंद सरांनी स्पर्धा परीक्षांची चळवळ महाराष्ट्रात उभारली आणि लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शनही केलं। महाराष्ट्रातील असंख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ते गुरु असून आनंद सरांना स्पर्धा परीक्षांचे चालते बोलते विद्यापीठ मानतात। आनंद सरांच्या गेल्या 25 वर्षांच्या अविरत कार्यामुळे अनेक दिग्गज प्रशासकीय अधिकारी ह्या देशाला तर लाभलेच आहेत। चला तर ह्या विषयाबद्दलच आपण जाणून घेणार आहोत आणि यूपीएससी मध्ये टॉपर होण्याचा पासवर्डही आनंद सरांकडून आपण जाणून घेणार आहोत। मात्र तुम्हाला या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही जरूर आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच तुमची 1988 मध्ये याची आयपीएस साठी निवड झालेली आहे। तुमच्या 11 जवळपास डिग्रीज आहेत। मग ही चळवळ उभारण्याचं काय कारण आहे, म्हणजे काय वेगळेपण केलेत? साधारण मी बघितलं की सध्या आधुनिक समाजामध्ये प्रशासन क्षेत्र असं आहे की त्याच्यात व्यक्तीला बरंच काही चांगलं कार्य करता येतं। कारण मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये अगदी माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याचा प्रशासनाशी संबंध येतोच आणि मग ह्या प्रशासनात जेवढी चांगल्या ज्याला आपण म्हणतो की व्यक्तिमत्वाची लोक येतील तेवढं ते समाजासाठी चांगलं असणार आहे। आणि मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असतानाच असा मला एक छंद लागला की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची। कारण मी सेकंड इयर MBBS ला असतानाच माझं आर्मी मेडिकल कोर मध्ये निवड झाली होती आणि त्यावेळेला मग विविध अशा आपल्या देशातल्या विविध मेडिकल कॉलेजमधल्या आमच्या शासकीय क्षेत्र सुद्धा आव्हानात्मक आहे आणि त्यामध्ये मग आपल्या महाराष्ट्रातली मुलं जास्त असावीत यावीत आणि कसं होतंय प्रशासनात ज्या समाजातल्या घटकाचं जास्त योगदान असतं तो घटक किंवा तो समाज पर्यायानं खूप पुढे जातो आणि तोच एक दृष्टिकोन ठेवून मग त्याचं एक काहीतरी चांगलं व्यासपीठ असावं ज्याच्यात विद्यार्थ्यांना तयारी करताना ज्या अडचणी येतात त्यासाठी काहीतरी चांगलं प्रशिक्षण असेल, साहित्य असावं, त्यानंतर मुलांना नेहमी जागरूक ठेवण्यासाठी त्यांच्या जाणीवा निर्माण करण्यासाठी किंवा प्रशासनात करिअर करायचं झालं तर नेमकं आपल्याला व्यक्तिमत्वात कोणते पैलू विकसित करायला पाहिजेत हे विद्यार्थ्यांना विशेषतः तळागाळातले म्हणजे ग्रामीण भागातली शेतकऱ्याची मुलं, शेतमजुराची मुलं किंवा कामगारांची मुलं किंवा अगदी छोट्या मोठ्या शहरातील मुलं जी आहेत ज्या वेळेला ह्या परीक्षांची तयारी करून एक चांगला उच्च अधिकारी होतील त्यावेळेला निश्चितच सामाजिक परिवर्तनाची जी काय आपल्या राज्याचं एक पार्श्वभूमी आहे तर ते निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो। आणि मी बघितलं एक प्रशासकीय अधिकारी जेवढं समाजात परिवर्तन करू शकतो तेवढं क्वचितच दुसऱ्या लोकांना तेवढं ज्याला काय म्हणतात संधी मिळते। बरोबर। आणि त्याच्यामुळे मग वी स्टार्टेड विथ स्टडी सर्कल अभ्यास चळवळ। ही चळवळ खरंच खूप चांगली झालेली आहे तुमची आणि अशी अविरत चळवळ पुढेही चालू राहणार आहे नक्कीच। पण आता यूपीएससीचा मध्यंतरी निकाल लागलेला आहे, अतिशय चांगला निकाल लागला आहे पण तरी देखील आपण बघतो की थोडं फार प्रमाण जे इतर राज्यांच्या तुलनेत आपलं राज्यात थोडंसं कमी दिसतं तर ह्याचं काय कारण असू शकतं आणि ह्या परीक्षेला बसण्याचे जे काय म्हणतात विद्यार्थी आहेत संख्या आहे त्याची आता सध्या किती टक्के संख्या बसते? काय जाणवतं की अधिकारी म्हणून काम करताना एक विशिष्ट प्रकारचं व्यक्तिमत्व विकसित व्हायला पाहिजे आणि आपल्याकडे काय झालेलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना ते नेमकं काय करायला पाहिजे याच्याबद्दलच्या जाणीवा ज्या वेळेत निर्माण व्हायला पाहिजेत त्या होताना दिसत नाहीत। आणि मुख्य कसं झालंय गेल्या 2-3 वर्षापासून ह्या परीक्षेची जी पद्धती आहे मग अभ्यासक्रम असेल किंवा जे काही पेपर असतात तर त्यातल्या मुलांचं किंवा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन असेल तर ह्या सगळ्यात जो काही झालेला बदल नेमका तो जाणून घेऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत त्यात आमची मुलं कमी पडत नाहीत
पण एक डायनॅमिझम लागते ना त्यासाठी, थोडी रिस्क घ्यावी लागते म्हणा तुम्ही, तर ते पाहिजे. त्याच्यानंतर एक शिस्त लागते, एक संघटन लागतं, किंवा स्वतःचे विचार न घाबरता मांडण्याचं एक वृत्ती लागते. बरोबर. तर तो विकास म्हणजे थोडा ज्याला म्हणतो की UPSCला अपेक्षित आहे त्याप्रमाणे कमी करण्यात आपण कुठेतरी कमी पडतो, आणि त्यामुळे तो एक दृष्टिकोन आमच्या विद्यार्थ्यात निर्माण व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आणि तो निर्माण करण्याचा खरं तर प्रयत्न तुमच्याच हातून होत असतो. करत असतो आम्ही, आमचं चाललेलं आहे. त्याचबरोबर अधिकाधिक मुलामुलींनी ही परीक्षा द्यावी ह्यासाठी तुम्ही ही चळवळ खरं तर राबवताय. तुम्हाला चालते बोलते UPSCचे खरं तर काय म्हणतात एक संस्थापक तुम्ही आहातच स्टडी सर्कलचे, आणि ह्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलात. आता जे विद्यार्थी आपला प्रोग्राम बघतात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल जर ह्या परीक्षांना त्यांना बसण्याची इच्छा असेल तर? काय झालंय की आम्ही स्टडी सर्कलच्या माध्यमातून गेली साधारण 6 वर्ष स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचं आयोजन करतो. आणि पहिल्या साहित्य संमेलनापासून अगदी अहमदनगरला जे 7वं झालं, तर यामध्ये जवळजवळ एक 100 IAS IPS अधिकारी, तेवढेच विषय तज्ज्ञ, आणि जवळजवळ एक 10 लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ह्या प्रदर्शनात सहभाग घेतला होता, एकूण 6 ह्याच्यात. आणि त्यातनं मग जी चर्चा झाली 2 दिवसाची, प्रत्येक संमेलनात आम्ही 2 दिवसाची चर्चा करतो. तर त्यावेळेला असं जाणवलं की सध्या स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या वेगवेगळ्या आयोगाकडनं विद्यार्थ्याची निवड करताना त्याच्यामध्ये कोणत्या गुण वैशिष्ट्याची निवड केली जाते याच्याकडे विद्यार्थ्यांनी भर दिला तर या परीक्षेत लवकर पास व्हायला सोपं जातं. मुळात प्रशासनासाठी लागणारे अधिकारी निवडताना UPSC कडनं पर्सनल सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट फॉर अ करिअर इन द पब्लिक सर्व्हिस याच्यावरती भर दिला जातो. आणि मग हा भर देताना त्या विद्यार्थ्याचा अलर्टनेस, मेंटली तो किती अलर्ट आहे, त्याच्यात अवेअरनेस किती आहे, त्याचा ॲटिट्यूड कसा आहे, ॲप्टिट्यूड कसा आहे हे बघितलं जातं. प्रश्नांची रचना करताना पूर्व परीक्षा, मुख्य असेल, मुलाखत असताना तो विद्यार्थी त्याचं ॲसिम्युलेशन म्हणजे त्याचं आकलन किती चांगल्या पद्धतीने करतो, विश्लेषण किती करतो, आणि एक्सपोजिशन म्हणजे सादरीकरण करताना त्याच्यात संतुलितपणा आहे की नाही, किंवा तो जो विचार मांडतो तो समाजाला किंवा ती समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे की नाही हे बघितलं जातं. त्यामुळे ज्याला आपण बॅलन्स ऑफ जजमेंट म्हणतो त्या विद्यार्थ्याकडे किती आहे, किंवा डेप्थ अँड व्हरायटी ऑफ द इंटरेस्ट. म्हणजे अधिकाऱ्याला कसं आहे सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे, पण असं नाही की सगळ्या गोष्टी एकदम खोलात जाऊन. इंग्लिशमध्ये एक आपण म्हणतो ना, द कॅन्डिडेट शुड नो ऍटलीस्ट समथिंग अबाउट एव्हरीथिंग अँड नॉट एव्हरीथिंग अबाउट द समथिंग. किंवा दुसरं म्हटलं जातं की वी नीड जॅक ऑफ ऑल ट्रेड बट मास्टर ऑफ नन. हा जो काही प्रकार आहे तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्या अभ्यासक्रमातले मुद्दे आहेत किंवा समाजाला भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांच्याबद्दल मुळात त्या संकल्पना समजून घ्याव्यात. बरोबर. त्याचं थोडं अपडेशन करावं, आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्याचं ऍप्लिकेशन करायला त्यांना जमलं पाहिजे. सो द कन्सेप्ट क्लिअरन्सी, अपडेशन अँड ऍप्लिकेशन या पद्धतीनं अभ्यासाची रचना जर केली तर त्याचा फायदा होतो. आणि मुळात कसं आहे, लॅटरल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, जो विचार आहे ना तो फक्त सकारात्मक नकारात्मक असा नाही, तर लॅटरल थिंकिंग म्हणजे काय, एखाद्या गोष्टीच्या अनेक बाजू ज्या आहेत त्या समजून घेऊन आपलं स्वतःचं मत न घाबरता आणि संतुलितपणे सकारात्मक दृष्ट्या मांडायला जमलं पाहिजे. मग कसं झालंय सध्या की एखादा विद्यार्थी वाचतो काय, म्हणजे नॉट नेसेसरी परीक्षेच वाचायला पाहिजे, मग तो साहित्य कुठलं वाचतो हेही महत्वाचं आहे. दुर्दैवाने काय झालंय की गेल्या 4-5 वर्षात आपल्या मराठीमध्ये नव साहित्य निर्मिती म्हणतो तसं कमी आहे. आणि इंग्रजीमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर आपल्याकडे का कुणास ठाऊक काही भागामध्ये इंग्रजी वाचायच्याकडे थोडा कल कमी दिसतो. आणि ही परीक्षा कशी आहे, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये होते. जरी मराठी भाषेमध्ये आपल्याला उत्तर लिहिता येत असली तरी सुद्धा मराठी भाषेतील जे साहित्य आहे त्याच्यात थोड्या मर्यादा येतात. त्या मर्यादा कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण काय होतं याच्यात की विद्यार्थ्यांच्याकडं हा जो काही इंग्रजीतलं साहित्य वाचण्याकडं थोडं जे दुर्लक्ष करण्याचा कल आहे तो बदलायला पाहिजे. कारण बघतो आपण की इथे त्या विद्यार्थ्याचं एक्सपोजिशन तपासताना मगाशी जसं सांगितलं की बॅलन्स्ड ऑफ जजमेंट बरोबरच डेप्थ अँड व्हरायटी ऑफ द इंटरेस्ट, मॉरल इंटिग्रिटी, किंवा त्या विद्यार्थ्याचं सोशल कोहिजन
म्हणजे त्यात एक युपीएससीने वाक्य असं वापरलंय की विद्यार्थ्याच्याकडं कन्फ्लिक्टिंग सोशिओ इकॉनॉमिक इश्यूज जे आहेत त्याला उत्तर शोधण्याचं कौशल्य किती आहे हे बघायचं. त्यामुळे सध्या स्पर्धा परीक्षा ही ज्ञान चाचणी न राहता ती व्यक्तिमत्वाची आणि त्याच्यामुळे ते स्किल डेव्हलप केलं पाहिजे. आणि आता आपल्याकडे काय होतंय की एखाद्या विषयाची माहिती, डेटा, इन्फॉर्मेशन म्हणजेच तयारी आहे, पण ते एवढं संकलित केलं की तयारी असं नाही, तर त्याच्यावरती प्रोसेसिंग करायला पाहिजे. ते प्रोसेसिंग करताना इतर कुणाचा प्रभाव जर असेल ना तेवढा उपयोगी पडत नाही, तर स्वतः ओरिजिनॅलिटी पाहिजे. म्हणजे मी विचार करू शकतो, मी केलेला विचार हा संतुलित, सकारात्मक आणि उपयुक्त आहे, हे कन्व्हिन्सिंग पॉवर असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती. आता पूर्व परीक्षेचे प्रश्न काही असे एवढे अवघड म्हणण्यापेक्षा किचकट करून विचारले जातात, त्यावेळेला गोंधळून जाऊन चालणार नाही. विद्यार्थी गोंधळला नसला पाहिजे. मग कधी होणार शक्य? ज्या वेळेला त्याच्या कन्सेप्ट क्लिअरिटी असेल त्यावेळेला. आणि मग बऱ्याच वेळेला कसं असतं, आताचा जो यावर्षीचा निकाल लागला त्याच्यात मी बघितलं काय झालंय की मुख्य परीक्षा ही 1750 मार्काची असते आणि मुलाखत 275. आता साधारणपणे ज्या विद्यार्थ्याला 950 मार्क 2025 पैकी पडतात तो देशामध्ये पहिल्या 4-5 मध्ये असतो. आणि गेल्या वर्षी तर असं होतं की 700 पर्यंत मार्क पडलेले विद्यार्थी सुद्धा निवडले गेलेले आहेत 2025 पैकी. म्हणजे ह्या लो स्कोरिंग एक्झाम्स आहेत. मग ह्या लो स्कोरिंग का आहेत? तर याच्यातली जी लेखी परीक्षा जी आहे 1750 मार्काची, त्याच्यात विद्यार्थ्यांना निम्म्यापेक्षा जास्त मार्क पडतच नाहीत, 800 पर्यंत सुद्धा जात नाहीत. मग आता त्या 1750 मार्काच्या परीक्षेमधली जे प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत ती लिहिताना तो कौशल्याचा भाग आहे. मग 7 मिनिटांमध्ये 200 शब्दात 10 मार्कासाठी तुम्हाला ते उत्तर लिहायचं असतं. आणि असं 3 तासात 25 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं, ते नेमकं 25 प्रश्नांची उत्तर 3 तासात लिहून होतच नाही. मग ते 250 मार्कापैकी त्यांना अपेक्षित मार्क पडत नाहीत आणि मिळत नसल्यामुळे तो स्कोर त्यांचा कमी होतो. हा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळं ज्याला कुणाला प्रशासनात सध्या विशेषतः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशासनात येऊन चांगला उच्च पातळीवरचा अधिकारी व्हायचा आहे, तर त्यांनी स्वतःची अभिव्यक्ती म्हणजे सादरीकरण किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आपण एक्सपोजिशन म्हणतो ते सुधारलं पाहिजे. म्हणजे दिस इज अगेन प्रॅक्टिस करायला पाहिजे. आपल्या मुलांचं काय होतं, एकदा वाचलं की चला मला विषय समजला आणि मग माझ्याकडे ती माहिती आली, एवढ्यावरती थांबून चालणार नाही. जे आपण वाचलेलं आहे ते समजून घेतलं पाहिजे, समजून घेऊन ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात ते रिप्रोड्यूस करायला. खरं तर ह्या विद्यार्थ्यांनी फोकस केलं तर नक्कीच त्यांना यश मिळू शकतं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. पासवड यशाच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास. पासवड यशाच्या या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय महाराष्ट्र मिशन UPSC टॉपर या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आनंद पाटील. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते, पण तत्पूर्वी आपल्याला शेजपाल यांचा फोन आलेला आहे चंद्रपूरवरनं. विचारा काय प्रश्न आहेत शेजपाल, बोला. हा नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर ते मुलाखत जे होते शेवटची इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज म्हणजे विचारतात प्रश्न की म्हणजे जे विद्यार्थ्यांनी सब्जेक्ट घेतलेले राहतात त्याच्यावर डिपेंड राहते की ऑल ओव्हर राहते? नक्कीच शेजपाल, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊया, पण तत्पूर्वी अजून एक फोन आलेला आहे सर, आपण तो फोन पण घेऊया. खंडू जगदाळे बोलतायत घाटकोपरवरनं. विचारा काय प्रश्न आहे खंडू. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार, बोला. हा मॅम, माझा असा प्रश्न आहे की मी आता FYBL आहे मुंबई युनिव्हर्सिटी मधून, तर मला UPSC ची तयारी करायची, तर मी ते कशा प्रकारे करू शकतो? कारण की जे क्लासेस वगैरे असतात ना त्यासाठी सर आमची हालाकीची परिस्थिती एवढी लागेल शेतकरी असल्यामुळे तेवढे जमत नाही. ते कशा प्रकारे तयार करू, कोणते पुस्तकं यूज करू? नक्कीच खंडू, तुमचा प्रश्न कळलेला आहे सरांना. आपण ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तर देऊया. काय सांगाल सर शेजपाल यांच्या प्रश्नाचं उत्तर? बघा, मुलाखत ही UPSC ची 275 मार्काची असते आणि मुलाखतीमध्ये विद्यार्थ्याचा आत्मा तपासला जातो. आता आत्मा या शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग बघितलं तर ATM येतं. मग आता A म्हणजे त्याच्यात ॲटिट्यूड, अलर्टनेस, अवेअरनेस, ॲप्टिट्यूड ह्या 4 गोष्टी बघितल्या जातात. त्यानंतर T म्हणजे थॉट. मग तो थॉट मगाशी आपण चर्चा केली त्याच्याप्रमाणे अगदी पूर्व, मुख्य आणि मुलाखतीत सुद्धा दे ऑलवेज त्यांना काय बॅलन्स, म्हणजे शेवटी मुलाखत कशासाठी असते
सध्या देशाचं प्रशासन जसं आहे तसं समर्थपणे सांभाळणारे उमेदवार आम्हाला पाहिजेत. मग मुलाखत घेताना ती क्वालिटी सगळ्यात महत्वाची असते आणि मग ती तर त्याला सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. म्हणून तो थॉट त्याचा जो असतो तो ज्याला आपण म्हणतो की बॅलन्स्ड, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह अँड द प्रोडक्टिव्ह असा पाहिजे. मग तो विद्यार्थी प्रश्न जे विचारले जातात त्यातनं कसा प्रतिसाद देतो त्या ह्याच्यातनं. तिसरी गोष्ट याच्यातली जी आहे मेंटॅलिटी, आत्मातला यम हा मेंटॅलिटीचा असतो. आणि यु नो इट की मेंटॅलिटी स्पर्धा परीक्षेतल्या उमेदवाराची ही नेहमी चांगलीच असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे कुठल्याही गोष्टीकडं त्यांनी विकृत किंवा दुसऱ्या कुठल्या न बघता तर ते व्यवस्थित सोडवण्याचं म्हणजे वेळ काढूपणा नाही, आलाय प्रॉब्लेम सोडवला पाहिजे. म्हणजे त्याची ती तत्पर रिस्पॉन्स देण्याची मेंटॅलिटी पाहिजे. आजचं उद्यावर बघू असं वगैरे नाही. आणि नंतर ऍक्शन म्हणजे काय की त्या विद्यार्थ्याकडे फक्त तो बोलतोच की खरंच काम करेल हे सुद्धा मुलाखतीत बघितलं जातं. सो ह्या ऍक्शनसाठी त्यांची बॉडी लँग्वेज महत्वाची असते. मग विद्यार्थी बसतो कसा, तर बैठकीवरनं त्या विद्यार्थ्याची स्टॅबिलिटी, तो विचारातलं त्याचं डायनॅमिझम किंवा तो एखादा नागरिक त्याला भेटायला आला त्याला प्रतिसाद कसा देईल हे बैठकीवरनं समजतं. त्यामुळे देअर इज अ सॉर्ट ऑफ द जी काही पॉश्चर असते ती महत्वाची त्याच्या ऍक्टिव्हिटी बद्दल सांगते आपल्याला. किंवा एखादा विद्यार्थी खरंच जागरूक आहे की त्याच्याकडे चांगली सामाजिक जाणीव आहे हे बैठकीतनं दिसतं. मग त्याच्यानंतर त्याचे फेशियल एक्सप्रेशन्स, बऱ्याच मुलांचं कसं असतं प्रश्न ऐकताना चेहरा असा घाबरलेला असतो, काही वेळेला तणाव असतो, गोंधळलेला असतो, अनेक जण ते चेहऱ्यावरती अज्ञानच दाखवतात. मग अशा वेळेला तो विद्यार्थी आपल्याला योग्य आहे की नाही ते ठरवायला सोपं जातं. माणसाची नजर जी असते आत्मविश्वास त्याच्यात असतो. आणि अलीकडे सध्या काय झालंय की विद्यार्थी अधिकारी म्हणून निवडला जात असताना तो विनयशील किती आहे हे बघितलं जातं. कारण विनयशीलता फार महत्वाची आहे. सौजन्याशिवाय प्रशासन पुढे जाऊ शकत नाही. आणि लोकांचा विकास करायचा झाला तर समाजाचा सक्रिय सहभाग घ्यायसाठी इनिशिएटिव्ह प्रशासनाने घ्यायचं असतं. मग अशा वेळेला तो विद्यार्थी खरंच इनिशिएटिव्ह घेऊ शकेल की नाही हे त्याच्या बॉडी लँग्वेजवर समजतं. त्यामुळे ऍक्शन बऱ्याच वेळा येस. आणि बऱ्याच वेळा मी बघितलं विद्यार्थी काय करतात, जसं आता मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये वायवावस असतं ना, प्रश्न विचारले की उत्तर पर्टिक्युलर सब्जेक्ट वरती असे काही प्रश्न नसतात. येस नाही, जनरली कसं असतं की मुलाखत ही शेवटी काय विषयवाच प्रत्येक सब्जेक्ट वरती, म्हणजे म्हणून ते सांगत होतो वायवावस. इंजिनिअरिंग मेडिकल मध्ये कसं असतं फार्माकोलॉजी की वायवाय किंवा इंजिनिअरिंगचं तुमचं टॉम किंवा सॉम वरती व्हायवा होते. इट्स नॉट लाईक दॅट, सब्जेक्ट वाईज असत नाही. जो कोणी विद्यार्थी आहे त्याची निवड होताना आता जसं सांगितलं पूर्ण व्यक्तिमत्वाशी संबंधित पैलू तपासायचे असल्यामुळं आम्हाला त्याचा आत्मा बघायचा असतो. दॅट इज व्हॉट द फिलॉसॉफी बिहाइंड दिस. आणि थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार तुम्हाला विचार करावा लागतो. अजून एक आपण फोन घेऊया आणि फोन आलेला आहे तो सचिन यांचा जालन्यावरनं. विचारा काय प्रश्न आहे सचिन? नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला मॅडम. मी फार्मसी ग्रॅज्युएट आहे. तर फार्मसी ग्रॅज्युएट मधून जर एखादा ऑप्शनल विषय, फार्मसीचा ऑप्शनल विषय घेऊन आपण युपीएससी एक्झाम देऊ शकतो का? नक्कीच नक्कीच नक्कीच. सचिन, तुमचा प्रश्न कळलेला आहे. आपण सरांना या प्रश्नाचं उत्तर विचारूया. सर, आपण एक छोटासा ब्रेक देऊ आणि ब्रेक नंतर सचिन यांच्या प्रश्नाचं आणि खंडू जगदाळे यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. पासवर्ड यशाच्या खास कार्यक्रमात पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि मिशन महाराष्ट्र युपीएससी टॉपर या विषयावर आज आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर आनंद पाटील. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, अर्थातच ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला 2 फोन कॉल्स येऊन गेलेले. खंडू जगदाळे यांना युपीएससीची परीक्षा द्यायची, FYBA ला आहेत ते सध्या, तर त्यांनी परीक्षेची तयारी कशी करावी, कारण की त्यांची तेवढी ऐपत नाही असं त्यांनी सांगितलंय. तर घरी बसूनही अभ्यास करू शकतात का? बघा, ह्या परीक्षेत पास व्हायचं झालं तर फक्त क्लास लावून मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे अशी काही गरज नाही. वैयक्तिक अभ्यास करून सुद्धा पास होता येतं. फक्त याच्यात एक शिस्तबद्ध पद्धतीनं तो अभ्यास केला पाहिजे. आणि साधारणपणे कसं आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ किंवा NCERT किंवा महाराष्ट्र शासनाची सुद्धा पाठ्यपुस्तक महामंडळाची जी पुस्तकं आहेत ती व्यवस्थित वाचली पाहिजे आणि वाचून विचार करायला शिकलं पाहिजे. तशी काही अडचण येणार नाही याच्यामध्ये. आणि दुसरा युपीएससीच्या मुख्य परीक्षेला जे काही ऑप्शनल विषय घ्यावे लागतात त्याच्यात फार्मसी हा विषय नाहीये. त्याच्याऐवजी मेडिकल सायन्समध्ये त्या फार्मसीचा त्यांनी पेपर 1 मध्ये जवळजवळ 50 मार्कासाठी त्यांनी त्याचा समावेश केलेला आहे. त्यामुळे जर समजा त्यानं
वाटत असेल की आपण मी फार्मसी घेऊन मी युपीएससीतला जो 500 मार्काचा पेपर आहे तो देऊ, त्याच्याऐवजी ही कॅन गो फॉर द झुलॉजी आयदर और मायक्रोबायोलॉजी किंवा मेडिकल सायन्स. आणि या तिन्हीपैकी प्रत्येक विषयामध्ये फार्मसीचा बऱ्यापैकी समावेश केलेला आहे. अर्थातच सर, तुम्ही 2010 पासून ही मोहीम सुरू केलेली आहे, मिशन महाराष्ट्र युपीएससी टॉपर. ह्या मोहिमेचं उद्दिष्ट काय होतं आणि काय सांगाल या मोहिमेबद्दल? 1917 मध्ये बघा सी.डी. देशमुख ह्या परीक्षेत म्हणजे त्यावेळच्या ICS परीक्षेत संपूर्ण देशात किंवा त्या काळच्या ब्रिटिश भारतात पहिले आले होते. आता त्याच्यानंतर आता 2017ला 100 वर्ष पूर्ण होतील, एकही मराठी विद्यार्थी UPSCच्या नागरी सेवा परीक्षेत पहिला आलेला नाही. आता आमची मुलं काही हुशार नाही आहेत किंवा देशात पहिली विषय असं नाही आहे, कारण कॅटची परीक्षा, IIT घ्या किंवा अगदी UPSCच्या CDS परीक्षेमध्ये सुद्धा 2 वर्षात महाराष्ट्रातला मुलगा पहिला आला. बरोबर. आता होते काय, जर समजा तुम्ही नागरी सेवा परीक्षेत पहिला आला किंवा वयाच्या 25व्या वर्षी जर ही परीक्षा उत्तीर्ण झाला, तुम्ही देशाचे कॅबिनेट सेक्रेटरी बनू शकता, राज्यात चीफ सेक्रेटरी, DGP, मोठी मोठी पदं जी आहेत त्याच्यावरती जाऊ शकता. आणि आमच्या मिशन महाराष्ट्राचा उद्देश तोच असा आहे की अशा उच्च पदावरती मराठी किंवा महाराष्ट्रीयन विद्यार्थी लवकरात लवकर पोहोचावा. आणि तुम्ही मिशन महाराष्ट्राच्या माध्यमातून ते करायचं आणि स्टडी सर्कल मार्फत हे प्रयत्न गेले 2010 पासून हेच सुरू केलेलं आहे. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही UPSCचा पासवर्ड सांगितलेला आहे आपल्या विद्यार्थ्यांना, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आज आपण इथेच थांबतोय. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.